जरा थापांची लेवल वाढले. थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोन मध्ये आहे. त्याच्यामध्ये आताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाहीये. कॉन्ट्रॅक्टर साठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टर साठी ठोस योजना आहेत. जे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती. ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाहीये. पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती, ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणतायत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित चाललं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय. पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला. तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. जरा थापांची लेवल वाढले. थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी जे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 कोणी बघितलेलं आहे. आता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणार आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहेत त्यांना काय मिळणार आहे. नुसतं त्याच्यासाठी योजना जाहीर केलेल्या आहेत पण त्या योजनाचा पाठपुरावा कधी करणार आणि त्या योजना पूर्ण कशा होणार, त्याच्यासाठी निधी, या ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत निधी कुठून आणणार, निधी कुठून आणणार. म्हणून मी म्हटलं ना की कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखा अर्थसंकल्प आहे. बरं, आता हे कॉन्क्रीटचे रस्ते करताना सिमेंट कॉन्क्रीट कोणाकडनं खरेदी करणार हे उघड आहे. हे उघड आहे कारण मी आमच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी शिवाजी पार्कवरती सभा झाली त्याच्यात बोललो होतो की जवळपास 60 ते 70% सिमेंटचा पुरवठा हा एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या विविध कंपन्यांकडनं घेतला जातो. म्हणजे ही कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा हा अर्थसंकल्प आहे. कोणी मागितलेत रस्ते एवढे आणि या रस्त्याने जायचं तरी कुठे आणि जाऊन करणार तरी काय. बुलेट ट्रेन करणार पण बुलेट ट्रेननी मुंबईचा माणूस अहमदाबादला जाऊन करणार काय. त्याच्यामुळे आता जी गरज आहे त्या गरजेसाठी या अर्थसंकल्पात काही हाती लागते असं मला काही दिसत नाहीये. मी शेतकऱ्यांना सांगेन की हे लबाडा घरचं अवतरण आहे. अजूनही त्यांनी 2017 का काही साली जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती ती चालू आहे. ती योजना अजून चालू आहे. ती कधी पूर्ण करणार. आम्ही सुरू केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण पण केली. मात्र यांची ही योजना, ती योजना अजून चालू आहे. मग आत्ताची योजना नेमकी कधीपासून कर्ज मुक्त व्हायला शेतकरी सुरू होईल आणि
त्याच्यानंतर ही कर्जमुक्ती कधीपर्यंत पूर्ण होईल का ती सुद्धा 2047 पर्यंत चालू राहील आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं तुमचं जे एक आश्वासन होतं ते आश्वासन का नाही पूर्ण केलं?